नमस्कार मंडळी. हास्याची परेड घेऊन तुमचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, असं म्हणतात की शहाण्याचं चाकर व्हावं परंतु मूर्खाचा मालक होऊ नये. आता याचीच प्रचिती आपल्याला येणाऱ्या पुढील प्रहसनातून जे घेऊन मंचावर येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, कोळीवाड्याची रेखा वनिता खरा, अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. दाडू बाळा, हाय. अग माझी शोना ग. काय रे, अभ्यास करतो? हो. काय शिकलास आज? आई, आज मी दाढी करायला शिकलो. हे बघ, मी माझी दाढी केली. बाळा, मग फक्त दाढी कापायची ना, तू उरलं सुरलं तोंडही कापलंस. दाखव. असं नाही ना करू बाळा. हा, दाढी येते, तोंड येतं परत. कसला अभ्यास चाललाय दाखव. हे बघ, वाक्यात उपयोग करा, हा. सुज्ञास सांगणे न लागे. आई, याचा अर्थ काय? सुज्ञास सांगणे ल लागे. बाबा रात्री पार्टीवरून लेट आल्यावर असं गपचूप तोंड लपून आणि खूप सारं माउथ फ्रेशनर खाऊन काय येतो? कारण ते पिऊन आलेले असतात. बरोबर. हेच न सांगता तुला कळतंय ना, म्हणजे तू सुज्ञ झालायस. प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण द्यावं लागत नाही तुला, गोंडू. मी स्वीटी हे का करताय? काय नाही सर, काय नाही. ई ऐका, आलोय मी आता ऑफिस मध्ये. हे नका येऊ माझ्या मागे मागे. सर, मी ते तुम्हाला थँक्यू बोलायला आली. तुम मेरे को लॉन्ग ड्राइव लेके गए ना, म्हणून थँक्यू बोलायला आली. या थँक्यू थँक्यू, या थँक्यू, या थँक्यू एक सेकंड. व्हॉट नॉनसेन्स. कसलं लॉंग ड्राईव्ह? ऑफिस पासून 500 मीटर अंतरावर तुम्हाला फक्त लिफ्ट दिली आहे, ते पण माझ्या गाडीचं चाक खड्ड्यात गेलं, ते चिखलाचं पाणी तुमच्यावर उडालं, माझं जजमेंट चुकलं, गाडीचा धक्का लागला, पडलात म्हणून एक मला गिल्ट आलं म्हणून आणलं तुम्हाला इथे. लिफ्ट कसली ह्याच्यात आणि लॉंग ड्राईव्ह कसलं? तुम्ही निघा, हरकत पण नाही. सर, सर तुम्ही ना खूप चांगले आहात म्हणून माझ्याकडनं ना तुम्हाला मी एक गिफ्ट देणार आहे. गिफ्ट. सर, तुम्ही माझ्याकडून फुल घ्या ना, फुल. कसं करताय? नको, मला फुल वगैरे नको. तुम्ही जा. फुल नको? मग सर हाफ घ्या ना, हाफ. या जॉक मारला, जॉक. जॉक मारला. नंतर आणा काय ते, मला एकदा फोन आलाय. फोन आलाय? घ्या घ्या, फोन घ्या. घ्या घ्या, लिव लिव, फोन मी या कामावर निघा. हाय सुलभा. हॅलो. काय खूप पाऊस आहे ना? मग काय घरी येऊ? इश, काय दाडू बाजूला आहे काय काय? आई, बाबा काहीतरी तसंवालं बोलले ना? हो, ऐकतोय. नाही, भिजला नाहीत ना म्हणून फोन केला होता. आई, ते सुके दिसत आहेत, हे भिजले नाहीयेत. तू सुज्ञ नाहीयेस, तुला सांगण्यास लागे. गप्प बसतो दाडू. एक मिनिट. काय बोलतोय काय दाडू? काही नाही, तो अभ्यास करतोय, काहीतरी वाक्प्रचारांचं काहीतरी करतोय. अच्छा, वा वा, चांगलं चांगलं. अच्छा, सुज्ञास ते त्याचं होतं काय? सर, गुलाब घ्या माझ्याकडून, गुलाब. इट्स ओके. ठीक आहे, थँक्यू. ऍक्च्युली आपल्यात जे काही घडलं त्याच्याबद्दल मला सॉरी बोलायचं होतं, पण तुम्हीच गुलाब देताय. थँक्यू सो मच. थँक्स टू यू. प्रसाद, हा, काय घडलं तुमच्यात? अगं काय नाही, काय झालं माहिती कोण आहे ही मुलगी? ही सर, खरं तर तुम्हाला थँक्स बोललं पाहिजे मी. सर, तुमचं ना आज वेगळंच रूप मला बघायला मिळालं. तुम्ही आतून असेच मला माहित नव्हतं. ठीक आहे, थँक्यू. निघा. प्रसाद, हा, काय काय कोण आहे ही मुलगी? काय वेगळंच रूप बघायला मिळालं म्हणजे काय बोल? अगं नाही नाही, वेगळं रूप म्हणजे ही आहे काय? स्वीटी आहे, स्वीटी. हा. वेगळं रूप आई, म्हणजे- आई, सुज्ञाचं सांगणे न लागे. म्हणजे अगं तू समजतेस तसं नाहीये. ही माझी असिस्टंट आहे, स्वीटी आहे, स्वीटी. ऍक्च्युली सरांनी ना
आज खूप मज्जा केली गाडीमध्ये. कसली मजा केली? सरांनी ना मला डायरेक्ट सरांनी भिजवली. ऐक. प्रसाद तुम्ही हिला भिजवली? नाही. मग नुसती भिजवली नाही, छपाक करून चिंब भिजवली. काय बोलताय? ऐक पूर्ण बोला ना, तुम्ही काय करताय? प्रसाद नाही ऐक माझं असं काही नाहीये. प्रसाद हे काय बोलते? मी नाही छपाक चिंब असं नाही भिजवली. ऐक मी सांगतोय तुला, माझ्या गाडीचं चाक खड्ड्यात गेलं, त्याचं पाणी इच्छा उडालं, ते छपाक असं ती बोलते. मी असं नाही केलं. टायर मधून पाणी उडवलं, छपाक असा आवाज येतो. हा मग कसा येतो? असा आवाज येतो प्रसाद. बाबा कळालं ना, आईला आवाज काढता नाही यायला. नको मारू त्याला, नको मारू सुलभा, शांत हो. ऐक काय सुलभा. छपाक असा आवाज येतो. मला नाही कधी भिजवलं छपाक करून. माझ्यावर नाही पाणी असं छपाक करून उडवलं. नाही. छपाक काय, मला सपाक पण नाही भिजवलं तुम्ही. झपाक लपाक करून पण नाही भिजवलं तुम्ही. सपाक टपाक करून पण नाही भिजवलं तुम्ही मला. ए कुछ भी बोलते. हिला भिजवायचं म्हणजे केवढं पाणी लागेल ना? प्रसाद हिचं थोबाड बंद ठेवायला सांगा हिला. आय एम सॉरी. काय बोलली? ऐक ना. मी नाही भिजवलं. मरते. घामाने भिजते, तुम्ही बाहेर पोरींना भिजवताय. छान चाललंय. ओ ताई, नुसती भिजवली नाही काय, त्यांनी मला पाण्यात पाडली पण. वा, नाही. पोरींना भिजवा, पाण्यात पाडा. उत्तम, मस्त चाललंय, छान चाललंय. एवढा जोरात धक्का मारलाय ना सरांनी मला. आजपर्यंत एवढा मॅनली धक्का ना मला कोणीच मारला नाही. कसला मॅनली धक्का? काय मॅनली धक्का नाहीये. कसं धक्क्यात काय मॅनली आहे? हा, मला काय तुमचे धक्के माहिती नाहीत का? मला माहिती. सुलभा ऐक माझं, मी नाही धक्का मारला. ते गाडीचं चाक खड्ड्यात गेलं ना, जजमेंट चुकलं, गाडीचा धक्का लागला. काय करते सुलभा, एवढं तरी समज ना. बाबा एवढं नका सांगू, आईला कळतं. सुज्ञाचं तू नको बोलू दाडू. ऐक बोला ना. पोरींना भिजवता, गाडीमध्ये बसवता, पाण्यात पाडता, अलगत उचलवता. बरं, छान मस्त चाललंय. ऐक मी बसवली म्हणजे तिला लिफ्ट दिलं, बाकी काही नाही. लिफ्ट दिली. चिंब भिजवलं. अगं चिंब भिजवलं तुम्ही. चिंब भिजवलं. सुलभा ऐक. चिंब सुलभा काय? चिंब या शब्दात पण रोमन्स आहे. तुम्ही काहीतरी लपवताय माझ्यापासून. तुम्ही What काहीतरी लपवताय. nonsense! चिंब या शब्दात कुठून आला रोमॅन्स? चिंब या शब्दात फक्त चिकचिकपणा आहे, दमटपणा आहे. दॅट्स इट. हो ताई, दमटपणा तर सरांच्या स्पर्शात पण आहे. आउट. काय बोलली? आय से आउट. एक मिनिट प्रसाद, आता कोणी कुठे जाणार नाही. थांबव तिला. मी इधरीच्या द्या, तिच्याकडे द्या. सुलभा ऐक ना. तिच्याकडे द्या. बोला ताई. साहेबांच्या स्पर्शात दमटपणा आहे म्हणजे काय ग? काय ना सर, असे गाडीत बाजूला बसले होते ना, तर सरांनी माझा हात हातात घेतला आणि दाबला, त्याच्यामुळे मला वाटलं. नाही. ऐक. लाडू सगळं संपलं रे. संपलं. ऐक सुलभा. संपलं सगळं. नाही बायकांचे हात दाबतात. मला वाटलं रात्री थकून मागून येतो माझा नवरा, मी त्यांचे पाय चेपून देते. बायकांचे हात दाबून थकलेले असतात तुम्ही. हा काय, तुम्ही तिचा हात का दाबला? अगं मी का दाबू? तुम्ही तिचा हात का दाबला? सुलभा अगं काय? ती हात सतत त्या गिअरच्या नॉबवर ठेवत होती. तो गिअर टाकताना हात बसत होता तिच्यात. मी का दाबू तिचा हात? बाबा याई नकोय मला. तुम्ही ते पावसाळी आई घेऊन या इकडे. पावसाळी काय बोललो? क्या बोलतो? पावसाळी आई. ती पावसाळी आई आहे सुलभा ऐक. आणि सुलभा मी कोण बारमाही आई? सुलभा नको मारूस दाडूला. मी पाया पडतो तुझ्या. ऐक. काय करताय तिकडे? अगं ह्या बाईच्या नको नादी लागू. हिला बोलायची पद्धत नाहीये. क्या बोली? टोल नाक्यावर गेल्यावर बोलते एक जेंट्स टोल द्या, एक लेडीज टोल द्या. जग मारला आउट. आता असं बोलताय? आउट. मग अशी गाडीमध्ये माझ्या बरोबर गाणी गात होतात तेव्हा सुलभा मी नाही गाणं गायलं. प्रसाद, तुम्ही तिच्यासाठी गाणं गात होता. FM वर लागलं होतं, मी नाही गायलं. FM वर लागलं होतं गाणं. मला FM वर. सर तुमची बनियान आता देऊ की नंतर देऊ? त्याला घेतली होती ती, कधी देऊ? हे बा ऐक, बनियान म्हणजे ये वाला बनियान नाही. प्रसाद, तू मला बोलली होतीस गाडी पुसायला दिली होतीस, बनियान ती आहे. सरांची बनियान आहे ती ना. सुज्ञा
सुटण्याचं बनियान न लागे. सुधन्याचं आता सगळे लागे. धमाकेदार परफॉर्मन्स, क्या बात. धमाल धमाल केली तुम्ही, वा. बघूया हा सरसे काय म्हणतायत सोनालीताई. खूप मस्त, खूप हसलो आम्ही. दत्तू, नक्की तू कितवीत आहेस ह्याच्याबद्दल मला काहीच ठरवता येत नाही. आणि हे आई मुलाचं जे मायाळू नातं आहे, आई मुलाचं तोंड मापून बघतीये. विलक्षण परफॉर्मन्सेस होते सगळ्यांचे. खूप मजा करत होतात तुम्ही सगळे. मस्त मस्त टीम. सई. छपाक चिंब परफॉर्मन्स एकदम. खूप मजा आली. नमा, हे कॅरेक्टर तू विशेष प्रेमाने करतेस आणि तू खूप एन्जॉय करतेस. तुझ्याकडे नमाचं मोनलवर विशेष प्रेम आहे. खूप खूप मजा येते आणि आम्हाला म्हणजे हे कॅरेक्टर आल्यावर काय होईल ह्याचीच आम्ही वाट बघत असतो. एवढं स्क्रीन प्लेमध्ये खूप काही घडामोडी हे कॅरेक्टर घडवून आणतं. मस्त वने, खूपच भारी. मला फार मजा आली. मस्त आला परफॉर्मन्स, मजा आली. मंडळी, जसं इन्फेक्शन होण्यासाठी व्हायरस कुठूनही कसाही येतो, त्याचप्रमाणे हास्य महारथी समीर चौघुले यांना छळण्यासाठी चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे कुठूनही कसेही येतात. आता देखील ते असेच अवतरणार आहेत. चला बघूया त्या दोघांची जुगलबंदी. जोरदार टाळ्यांनी दोघांचंही स्वागत करूया. वा वा वा. बघ दादा, कसं वाटते? बरं वाटते ना? हो, छान वाटतं आता. मग किती दिवस सांगू होतो बाहेर जाऊया तू ऐकत नव्हतास. जरा आता कसं बरं वाटतं ना? एकदम मोकळं आता वाटतंय. वातावरण किती छान आहे सगळं. छान आहे, छान आहे. हा योगा करतो की याला कोण विसरून गेलाय? बरं, आता तू काळजी घे, वातावरणाचा आनंद घे. होय होय. मी 12 मिनिटात येतो. हो. तू 25 मिनिटं काय करू नकोस. राम राम. राम राम राम. नमस्कार नमस्कार. आपण मी समीर चौगुले. आपण बागेत बसलोय. वय- वय. आपण बागेत बसलोय ना? हा? हो, व्हॉट अ ट्रेमंडस स्टार्ट फॉर रोलर कोस्टर राईड ऑफ लाफ्टर. खतरनाक. बाकी अरे, चालेल. इकडे कुठे? इकडे असं बागेत हवा खायला. मी चणे खायला आलोय. हवा कशी खाणार ना? आणि हवा काय वडापाव आहे काय खायला? हवेमुळे कसं आपण श्वास घेता का नाही? होय. म्हणजे कसं नाही नाही, असं केलं oxygen दाखव, आधी- मला माहिती आहे. दाखवू नका श्वास बीस. मला माहिती आहे हवेमुळे आपण श्वास घेतो. मी सहज म्हणालो. नाही नाही, आपलं हवेचं महत्व माहिती पाहिजे. बाकी नाही नाही, काही नको. हो, बरोबर आहे. हो. पण मी आपलं सहज आपलं हे ओके फाईन. नाही. अरे बापरे, हो पाय केवढे गोरे गोरे पान आहेत तुमचं. प्लास्टर आहे, प्लास्टर. होय काय? प्लास्टर आहे. हे, प्लास्टर. होय होय. अच्छा अच्छा, प्लास्टर ऑफ फिरसे. प्लास्टर ऑफ पॅरिस. फिरसे कुठून आणलं? प्लास्टर ऑफ पॅरिस अच्छा, आहे. पॅरी. हा, हा. अच्छा, वाव. लय महाग पडत असेल ना काय ते? ते फुरसं लावलंय ना पुढचं पायाला. नाही, पॅरिस पॅरिस. प्लास्टर ऑफ पॅरिस. हा. महाग म्हणजे मी काय पॅरिसला जाऊन नाही लावलंय. इथेच लावलं, कॉर्नरला लावलं. अरे, इकडे लावून मिळतं हा? हो, मिळतं मिळतं. असं होय. कॉर्नरला गेलात ना की हॉस्पिटल. इकडे मिळतं या. होय होय. बाकी बाकी एकदम हे आहे, मस्त आहे. राहिला कुठं? मी दहिसरला. दहिसरला माहिती काय तुम्ही दहिसरला राहता होतं? दहिसरला माहिती काय तुम्ही दहिसरला राहता होतं? सांगा, नाही तर दहिसर दसकल. अरे बापरे, हा कोण आला म्हणून. नाही आवडला? कॉमा प्लॅस्टर मध्ये वसाडा गुदमरून मरल तेव्हा कळले.
आग लागली असल्या पंचला ती असा पंच असतो काय दैसरला राहतो का काय कमाल आहे म्हणे. स्वतःच हे टाकलं त्याने. बाकी म्हणजे एकदम मस्त. नोकरी कुठं करता? मी बँकेत असतो. मी ATM मध्ये असतो. वॉचमन आहात का? वॉचमन? नाही, झोपायला असतो. दुपारची घरात झोप लागत नाही ना, मग? तर चटई घेऊन जातो आणि झोपतो तिथं. AC मध्ये झोप चांगली लागते का नाही? माणसाला कशी झोप हवी का नाही? झोपेमुळे काय स्वास्थ्य चांगलं राहतं. तुला काय करणार? तू अनुग्रह करून बसलायस तू. चणा खाणार काय? नाही नाही खरंच नको. नाही घ्या. नाही खरंच नको. हो, मजा येते. अहो, नको नको नको. नाही काय ते दातात अडकलंय ना की 2 तास टाइमपास होतो असं चणा बाहेर काढ. घ्या घ्या. अरे नाही सांगितलं ना मला नको आहेत सणे. खरंच नको आहे. नको काय? नको नको मी थोडीच देणार आहे तुम्हाला. मग कशाला ऑफर केलेत आत्ता? घ्या घ्या कशाला म्हणालात? मग तुम्ही कशाला ह्याच्यात इंटरेस्ट घेता वाय? नाही मी कुठे मला नको आहेत सणे. मग बघताव काय चण्याकडे? मी कुठे बघतोय? हे काय बघता वाय? अरे पण मी नाही ना बघत आहे. घ्या ना मग. अरे इथे दाखवल्यावर बघणार. ए ए ठेव रे चल. बस तिकडे. नाही नाही प्लीज बसा. मला प्लीज मला जरा हे करायला म्हणून मी रिलॅक्स आलो आहे. अरे मग कमाल आहे यार. म्हणजे नीट. खायचं तर विकत घ्यायचं ना. दुसऱ्यांच्या चण्याकडे कशाला बघायचं? हो बरे आहात ना तुम्ही? बरे मला आहात? काय झाड भरली? तुमच्या पायाला लागलाय. तुम्ही बरी आहे ना? मी बरा आहे. मग काढून टाका. अरे राहिले बरा. बरा म्हणजे असा बरा नाही आहे. फक्त पायाला माझ्या लागलेला आहे. आहे. बघ ओके. बाकी ओ मस्त. हे लागलं कसं? म्हणजे काय लावला ना तर लागला कसा? हे हे प्लास्टर आहे. हो हो. काय नाही काय असं काय नाही म्हणजे बाथरूम मध्ये घसरून पडलो जरा मी. कुठं? बाथरूम मध्ये एवढं काय? नाही नाही बाथरूम मध्ये? बाथरूम म्हणजे मध्ये मोरीत? घराच्या- होय होय मोरीत म्हणजे. मोरीत पडलं? हा म्हणजे मोरीत नाही आमच्याकडे बाथरूम आहे नाही, किरकोळ आहे. हा 4 चौक्यात सांगण्यासारखं काय आहे काय त्याच्यात मला सांगा. हा? कोणाला सांगू पण नको. हा हा. नाही तो कॉमेडी होईल. मग? चणे खा. माहित नाही ओळख नाही पाळख नाही हे करते यार. उधर देखो उधर देखो. देखो उल्टा सुलटा हो जाएगा नहीं तो. काय रे ए, ए. ओय 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 काय करताय? नाही आपलं असं आपलं काय करताय? काय लिहून ठेवूया बरं ना. काय लिहून कशाला ठेवताय? उपयोगी पडतं ना मध्ये मध्ये. थांबा जरा प्लीज. नका उपयोगी वगैरे. बाकी बायपास वगैरे झाली का तुमची? काय काय? बायपास नाही बायपास नाही झाली. माझी झाली. हो हो माझी बाई 10वी पास झाली ना. हे बघ ओळख नाही ना बोल नको. एकदम शांत बस आता. अरे तू रो आलं समजून जा काय ते. जोरात लागलाय काय? हेअरलाईन हे आहे फ्रॅक्चर आहे. काय त्या? हेअरलाईन फ्रॅक्चर आहे. मग डोक्याला का नाही प्लॅस्टर केलं? अरे हेअरलाईन म्हणजे डोक्याचा संबंध नसतो. मग? हेअरलाईन म्हणजे पायाचं हेअरलाईन आहे ते. म्हणजे पायाच्या केसानं फ्रॅक्चर झालं. मग अख्ख्या पायाला काय प्लॅस्टर केलं? मग केसाला करायचं होतं ना फ्रॅक्चर. अरे तू ओये जरा चुप भेटो यार. नाही एवढं लाड नाही करायचं केसाची. हा मग पुजारी राहतात ते उगाच काय अशी चिमटी धरायची आणि उपटायचं की. जरा relax करा. हा मग उगाच लाड करून ठेवलं बाय. मी जाऊन सांगतो ना मी घरात असो ना एकटाच दुपारचा काम धंदा नसतो ना तर हाफ पॅन्टवर मी असा बसतो आणि असं पोटीवरचं असं केस उपटीत असतो का नाही नेहमी. येडायच करा तू. त्याच्यात काय आहे? हो माझी पोटरी बघा केवढी गुलगुलीत आहे. अरे काय हो हिरोईनच्या गालापेक्षा माझी पोटरी गुलगुलीत अरे आहे. चल रे गलिच्छ आहे यार हा माणूस. बोट फिरवून बघ. अरे बोट काय फिरवायचं रे? नाही मजे. अरे मला नाही फिरवायचं. हो फिरवा. अरे नाही रे. जेलस. उसकी पोटरी मेरी पोटरी से गुलगुलीत कैसी. ए एवढं पोटरीचं कौतुक आहे ना घरी केळीचे खांब म्हणून लाव तिकडे घरी जाऊन. पडला.
ते आयऱ्या गेल्याचं काम नाही बोलला असं नाही आहे त्याला लय असं कल्पकतेने टाकावं लागतो मोठा कल्पकतेने. रेडीमिक्स वगैरे झालं काय तुम्हाला? काय रेडीमिक्स कसलं रेडीमिक्स? ते असं पोटात असं अरे नाही काय? अपेंडिक्स असतं रे. रेडीमिक्स यार तू डोकं खाऊ नका मला ना. बरं ह्युमर वगैरे काय ह्युमर म्हणजे? ते डोक्यात असतं ना? ट्युमर असतो. तो नाही झाला नाही झाला. बरं हार्मोनिया काय हार्मोनिया? हार्मोनिया ते आपण सांगू शकत नाही अरे त्या हरण्या वाजवेन ना. बरं माइल्ड अटॅक वगैरे अरे नाही आला रे बाबा. म्हणजे काय झालेलं नाही हा? नाही झालंय. नाही तुमच्या बॉडीची अवकातच नाही आहे एवढं मोठं आजार होण्याची. अवकात काढू नको सांगून ठेवतोय. तुम्हाला कसं चामकील हगवण असं छोटे छोटे रोग आणणार अवकातच नको तुमच्या बॉडीची अवकातच नाही ती. पाठीवर मासा आहे का तुमच्या? नाही आहे. पोटावर तरी? अरे नाही अरे पोटावर मस्सा पोटावर मासा नाही तुमच्या? नाही आहे. मग जगताव कशाला? म्हणजे काय मजा झाली आहे माणसाची हा? मोठं पोटावर मासा पाहिजे. बर टाइमपास कसा होणार ना आयुष्यात आनंद कसा मिळणार? म्हणजे काय झालं मी घरात दुपारचा बसतो ना कामधंदा काही नसतो तसा बंडीतनं हात घालतो आणि माश्यावर असा बोट फिरवतो. काय मजा येते माहिती सांगू तुम्हाला. लय मजा येते माहिती तुम्हाला. अरे किळसवाणा माणूस आहे रे हा. त्याच्यात किलोच वाहन का तुला फिरवून बघा बोट. अरे चाल रे. या ना. अरे नाही सांगितलं अरे ना? मजा येईल माहिती. अरे नाही सांग हे फुलपाखरू सांग ना त्याला यार. हे पोटावर मासा नाही नाही आहे मस्सा. नाही तुमच्या चेहऱ्यावरच कळतंय तुम्हाला असं मोठे मोठे रोग होणारच नाही नाव वाले रोग. ए तू शानपणा करू नको. माझ्या चेहऱ्याचा बोलू नको. तुझा स्वतःचा चेहरा बघ आरशात. अरे एकदा पाय माझा दुखतोय इथे घरी 15 दिवस होतो कंटाळून म्हणून बाहेर मोकळ्या हवेवर आलं तर पिरपिर 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 खणखण मारन कोणा. बसायचं एकदम. चिडताव का त्याला? चिडताव काय म्हणजे चिडणारच मग मी. आपण गप्पा मारता बा. खड्ड्यात गेला गप्पा नाही मारायच्या गप्पा चल भाग. चला आपण लंगडी खेळूया या. अरे तू चला, पण. तू मुद्दाम करतो का रे? लंगडी खेळूया. हे सॉरी तुमचा पाय तुम्ही राज्य घ्या मी पळतो मी अरे अरे तेच झालं ना मला चालतंय. अरे यार लागला यार पाहायला कळत नाही का तुला? नाही आवडला नाही आवडला. घ्यावा लागेल. गणेश सागडे सरांचा आहे. व्हॉट अ कॉम्प्लिमेंट कॉमेडी जस्ट फर्टिलायझर देन आय. हे काय रे? काय? काही नाही ते मगाशी लिहून ठेवलं होतं आठवत नाही ना मग. अरे तुझ्या लाज वाटते का रे? लिहून ठेवायला इकडे हे आणि काय बोललास काय वाचतोस काय काय? बिनडोक माणूस. खबरदार बोललास तर आता. हा मस्त आहे चल. बाकी बाकी मस्त आहे. जबरदस्त. राग आला ना राग आला मग राग आला. माझं टाळका सटकलं की टाळका सटकलं मग. चिडलो आहे राग आलाय काय? राग आला लात मारा माराला बिंदास. मस्करी करू नका. नाही देवाचे पद हो आनंद भेटेल तुम्हाला तेवढा राग शांत होईल. मारा बिंदास मारा. मारा हो काय नाही. आय आय ग नको राहू देऊ काय आय 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 हं? हो माझ्या लक्षातच नाही आलं तुमचा दुसरा पाय चांगला आहे तो. मग पायाला जोर आहे हं? जाम जोर आहे पण जोरांचा उपयोग काय? पाय मोडलाय पण कुठं मोरीत घसरून. ह्युमर झालेला नाही आहे. ट्युमर रे. हा तेच आहे. हार्मोनियम पण झालेलं नाही आहे. हाताला 10 बोट आहेत पण त्याचा उपयोग काय? पोटावर मासा नको. असल्या माणसांना जगून काहीच उपयोग नाही. नाही ह्या असल्या माणसांना जगूच नाही मी तर म्हणतो. तू मर ना मग तू मर ना. मी काय? मला कशाला सांगतोयस? हा मगातपासून मला सांगतोय. एक मिनिट इकडे रे इकडे. मी येऊ शकत नाही. तू या मार खाशील इकडे. तू काय काम करतोस रे? मी ते पोल्ट्रीमध्ये कामाला आहे. काय काम करतोस पोल्ट्रीत? ती कोंबडीना पिलं होतात ना ती मी चेक करतो. म्हणजे म्हणजे मेल आहे का फिमेल आहे तर मी कसा 100 कोंबड्यांमागे ना मला 2 रुपये मिळतात का नाही. मरतोस मला सांगतोयस? ऐका. मरतोय आता. नाही, ऐका हो, पाय बोलाय तुमचा पाय बोला. ऐका, ऐका. ऐका, ऐका, ऐका.
दॅट ह्युमर आय मीन ह्युमर बघूया हा रसिकांना तो कसा वाटलाय. सोनाली ताई. आता तुम्ही सगळेजण आलायत पण ते फुलपाखरू कुठे दिसे ना ते पाहिजे यार. पळालं. पण तुम्हाला सगळ्यांना मला असं वाटतं की नक्कीच ह्युमर झालेला आहे. हास्य जत्रेतल्या प्रत्येक कलाकाराला ह्युमर झालाय आणि तो असाच राहू दे. त्याला कुठल्या डॉक्टर शोधू नका. खूप मजा आली. तुम्ही एकतर हास्याचा सिग्नल दिसत होता, लाल हिरवा आणि तो पिवळा आणि गुलाबी. मजा आली बघायला. एकतर ते फुलपाखरू ज्या तन्मयतेने योगासनं करत होतं, मी माझ्या क्लासमध्ये इतक्या कॉन्सन्ट्रेशननी कधी बसले नाहीये. अप्रतिम. आणि मला फार आवडते ही सिरीज आणि तुम्ही दोघांनी फारच मजा आणलीत. नको शोधू शरीरावरचे असे विविध या खुणा कशाला पाहिजेत प्रभाकर आपल्याला. नको हे सगळं आपल्याला. त्यामुळे उगाच नको बाबा मोरे. सई. ट्रिमेंडस रोलर कोस्टर परफॉर्मन्स. मोरे, तुमच्या तोंडून इंग्लिश ऐकणं हे एक वेगळी ट्रीट आहे आणि ती आम्ही प्रत्येक वेळेला एन्जॉय करतो. तुम्ही जी आल्या आल्या पाव स्टेप केली शालूची, त्याच्यात भयंकर स्वॅग होता. फार मजा आली. समिता, रिॲक्शन्स तर कायमच कमाल असतात, पण ह्याचा जो ग्राफ होता, मध्येच एक पंच आला ज्याला आपण सगळे खूप फुटलो, तो कुठला होता? लंगडी खेळूया. ओ माय गॉड. म्हणजे एकदम युटर्न घेतं प्रहसन, एकदम रिव्हर्स येतं. या सिरीजची हीच मजा आहे की कधी फुल स्पीडमध्ये, कधी फर्स्ट गिअर. खूप अनप्रेडिक्टेबल असतं आणि त्याच्यामुळे ते खूप आवडतं. आणि फुलपाखरूचा पंच ब्रिलियंट होता समीर दादा. तो करताना म्हणजे ब्रिलियंट. आणि दत्तू सुद्धा ते करताना असं लॉक होत होता एक विशिष्ट प्रकारे, अशी तंद्री लावून. ते सुद्धा खूप बघण्यासारखं होतं. फार मजा आली. थँक्यू. वा वा. थँक्यू लेडी. आजच्या दिवसाचं एक खास गोष्ट सांगायची आहे आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने, सगळ्यांच्याच, की सचिन मोठे या माणसासाठी आपण सगळे टाळ्या वाजवूया, कारण आजच्या सगळ्या संकल्पना साईच्या साई सचिन मोठे सरांच्या आहेत. माय माय. अरे हे त्या एका माणसाला सुचू शकतं, पण त्यांना आपण सगळे टाळ्या वाजवूया. जोरदार टाळ्या सरांना. ऍक्च्युली साष्टांग दंड. ॲब्सोल्युटली. म्हणजे सर कमाल आहेत. या या. मंडळी, एक होणारा जावई बोलावणार आहे आपल्या सासऱ्याच्या आत्म्याला. चला बघूया तो आत्मा तिथे येऊन त्याला काय काय उपदेश देतोय तेच बघण्यासाठी मंचावर जोरदार टाळ्यांनी आमंत्रित करूया दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी, विरोधाचे नवे फंडे ईशा डे आणि निरागस विरोधवीर पृथ्वी प्रताप. सोडून गेला तो. डाव अर्धा टाकून असं का गेला तो. केवढी आठवण येते माहिती तुमची मला. रात्री रात्री भांडे घासायला घेतली ना की असं वाटतं तुम्ही पटकन मागून याल आणि म्हणाल, प्रिया झोपलीये, तू आवरायला घे, मी भांडी घासून टाकतो. पण तुम्ही नाही येत. हे अशी बसले ना की असं वाटतं तुम्ही येऊन म्हणाल, पायवर घे, सोफ्या घालून केर काढून घ्यायचंय. आला केर काढायला तरी आला. प्रिया गेले ग. शांत हो आई. कशी शांत हो प्रिया, कशी शांत हो ग. करता माणूस गेला घरातला, सगळी कामं करायचे ग. ऐकताय का? घर घरच वाटत नाहीये तुम्ही गेल्यापासून. बस आई बस. बस. हे बघ, बस झालं हे रडणं. हा आता जा, मस्तपैकी चहा बनव आपल्यासाठी. तू बनव जा. तू बनव ना आई. जा प्रिया, चहा बनव तू. तू बनव आई. तू बनव. तू बनव. तू बनव. तू बनव. बनव तू. तू बनव ना. चहा बनव.
हाय 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 हेलो 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 ऐसे सामने बैठा ना करो सब्र तो सब्र है मुझसे हर बार नहीं होगा हेलो 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 विमेन इन ब्लॅक हाऊ आर यू मी एक सांगतो मी माझ्या मोबाईलमधनं फुगल डिलीट केलेला आहे कारण माझा सर्च आता संपलेला आहे अरे असली मुलगी सापडली आहे म्हणून सांगू सोशल मीडियावर 2 महिने बोलतोय पण ती काय बोलतच नाही ती फक्त ऐकते आणि थोडक्यातच उत्तर देते म्हणून मला ती आवडली आहे कसं आहे लिसनिंग ज्या मुलीचं चांगलं आहे ती मुलगी सगळ्यात सुंदर आहे असं मला वाटतं पण काय आत्ता सध्याच तिचे वडील गेलेले आहेत त्यामुळे तिला जरा भेटायला आलेलो आहे तिच्या आईला भेटायला आलेलो आहे आणि गेले घरात म्हणजे लग्न पण लगेच 1 वर्षात करायचं असं एक प्रथा आहे तर त्याची बोलणी करून घेतो म्हटलं आय नो इट इज जरा मतलबी आहे थोडंसं पण एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर सो विश मी लक ॲक्च्युली डोंट आय डोंट नीड लक आय हॅव लव्ह ओके दार उघड तू उघड प्रिया दार उघड आई दार उघड. दार उघड उघड ना. अगं तू उघड ना. दार कोण उघडणार आता प्रिया प्रिया ओंकार ओंकार ठीक आहे सॉरी येस येस सॉरी आई ओंकार नमस्कार ओंकार बाबा काकू सावरल्या नाहीयेत वाटतं अजून अचानक गेले ना बाबा हो नाही ऐक आईला क्लोजरच मिळालं नाही ठीक आहे शेवटचं बोलायचंच राहून गेलं रे मला त्या दिवशी म्हणाले ये इथे बस असं ते मला म्हणाले त्या दिवशी मला वाटलं नेहमीसारखा चावटपणा करतायत गेल्यावर चिमटा काढतील पण नाही त्यांना बहुतेक काहीतरी बोलायचं होतं पण मी अशी स्वतःला सोडून घेतलं आणि बाहेर निघून गेले परत आले तर गेले होते काकू प्रिया तर म्हणत होती ते हसत खेळत गप्पा मारताना गेले म्हणून हो आम्ही बाहेर हसत खेळत गप्पा मारतच होतो ते आतल्या खोलीत गेले कळलंच नाही मला काहीतरी सांगायचं होतं ते काहीतरी बोलणार होते माझ्याशी मी त्यांच्या जवळ बसायला हवं होतं ना त्या दिवशी ओंकार मी बसायला हवं नाही पण माझी काय चूक आहे प्रिया मला सांग माझी काय चूक आहे इथे बस असं म्हणायचं नेहमी मला म्हणून मला वाटायचं मला तेव्हाही असंच वाटलं की ते असंच मस्करी करतायत म्हणजे गप्पा मारत बसणार आणि मग चावटपणा सुरू करणार म्हणून मी नाही लक्ष दिलं मी निघून गेले काय बोलायचं असेल त्यांना माझ्याशी तेवढं सांगायला तरी एवढंच बोलायला येतील का बाबा तेही झालंच बसल्या बसल्या चिमटे काढायचे एवढंच बोलायला काय येणार आहे परत या जे हवंय त्याच्यासाठी या परत आई बास ते नाही येणार आहेत परत बाबा इज गॉन ऍक्च्युली ते येऊ शकतात परत काय बोलतोस तू खरंच ते येऊ शकतात परत काय बोलतोस मी आत्मा कॉलिंग टेक्निक शिकलेलो आहे तू सीए होतास ना सीएच्या नावाखाली हे शिकत होतास मस्तात तुम्ही काकू मी सीएच आहे पण मी ह्या गोष्टी पण शिकलोय म्हणजे ही गोष्ट थिअरी माहिती आहे मला म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज नाही आहे पण आपण करू शकतो म्हणजे असं म्हणतात की माणूस जो जातो त्याच्या घरात 2-3 महिने तरी त्याचा वास असतो त्याचा आत्मा फिरत असतो तर आपण जराशी विल पॉवर लावली ना जराशी की ते येऊ शकतात परत बाबा परत येतील बाबा परत येतील बाबा परत नाही येणार आहे त्यांचा आत्मा येऊ शकतो परत आत्मा ही नको आई आत्मा बित्मा अडकलं तर रिस्की आहे कसलं रिस्की
जिवंत असताना काही त्रास नव्हता या माणसाचा, गेल्यावर काय करणार आहे? बोलव तू. नाही अचानक गेले ना ते, माझं काही गोष्टी विचारायच्या राहून गेल्या. तू बोलव ना. हो मला पण विचारायचंय काय तू बोलव. हा तुम्ही विचारताय तर ते आलेच, तर मी पण आपल्या लग्नाचं त्यांना विचारून टाकतो. ठीक आहे, मला एक मेणबत्ती लागेल. मेणबत्ती आणा पटकन. मेणबत्ती. आई कुठे चालले? मेणबत्ती आणायला आई घरात. बर. आई कुठे चालली? सांगायला नकोय मेणबत्ती. अगं हवी सांगितलं होतं का आपण? अगं, हे काय लॉजिक आहे तुझं? अगं सांगायला. अरे मेणबत्ती द्या ना, काय चाललंय ठीक आहे, तुम्ही बरोबर. तुमचा ना लॉजिकचाच घोळ आहे सगळा. आता काय करायचं? चला. पेटवू कसं? डोक्याला डोकं घासून ठिणगी लावू? माचीस द्या ना. माचीस पाहिजे. काकू काकू कुठे चाललीये? माचीस आणायला. अगं आहे घरात. बर ठीक आहे. कुठे काकू कुठे जातेस? सांगायला नकोय माचीस. अगं हवी आहे म्हणून सांगितलं होतं का? अगं काय लॉजिक तुमचं ना, लॉजिकचाच घोळ आहे. तुम्ही- बरं ठीक आहे, मी चुकीची तुम्ही बरोबर. पादा पण नांदा. करा आई पादा करा. हा, तुम्ही हा, बरोबर. हा, हा, मी चुकीची. हा चला हात पकडा. काकू नका करू असा, माझे हात. हा डोळे बंद करा. वडा वा 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 अशी. वडा वा 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 अशी. नाव काय होतं बाबांचं? रमेश. कोण रमेश? पृथ्वीक नाव होतं बाबांचं. मध्ये एकदा फॉर्म भरताना पृथ्वीच्या जागी रमेश लिहिलं ना, तेच डोक्यात बसलं. सॉरी. अगं पृथ्वीच्या जागी रमेश कसं लिहिशील आई? अगं ठीक आहे ना, एवढं काय आहे? जरा लॉजिक वापर ना. ठीक आहे, काही नाव घेतलं तरी काय फरक नाही पडतोय? नाही, चुकून रमेश आला तर किती वाट लागेल ना. तो कसला येतोय? आळशी मेला. अरे कोण रमेश? जो कोणी मी म्हंटल असेल तो रमेश आळशी असेल. हो आळशी रमेश आला तर ठीक आहे, पण एक गुंड रमेशचा आत्मा आला तर किती महागात पडेल आपल्याला. नका एवढं करू. या पुढे या पुढे. रमेश नाही. रमेश नाही. रमेश नाही. नाव काय आहे? पृथ्वी काय? पृथ्वी प्रताप. हा पृथ्वी प्रताप. काकूंचे अहो, प्रियाचे बाबा या. पृथ्वी प्रताप. काकूंचे अहो, प्रियाचे बाबा. प्रियाचे बाबा नको म्हणूस, फक्त काकूंचे आहो म्हण. का? केवढं मोठं होतं, केवढी घाई असायची त्यांना सारखी. पटकन म्हण. नक्की मोठं होत. म्हण चल म्हण. पृथ्वी प्रताप. काकूंचे अहो, या. प्रिया ईशा. अरे काकू काय केलं तुम्ही? आलेल्या आत्म्याला परत पाठवलात एक्सप्रेशन चेंज करून पाठवलात तुम्ही. इथे परत या. अहो परत या, त्यांना बोलवावं लागेल. या परत इथे. हिला तिथेच बसव. काही करू नका. थांबा, एक्साइट होऊ नका आत्मा आल्यावर. पृथ्वी प्रताप. काकूंचे अहो, बसूया. प्रिया प्रिया माझी मुलगी. ही माझी हे ढुशी मारणारी भाषा ईशा. नको जाऊस तुझ्यावर नको. हे पोरी माझी पोरगी का? येडी आहेस का? बाबा लागलं. मला पण लागलं. बाबा तुम्ही आत्मा आहात ना, असा आरपार हात का नाही जाते? बाळा ते पिक्चर मध्ये असतं ना. म्हणजे वास्तवात तसं होत नाही. वास्तवाचं माहित नाही, स्किट मध्ये नाही होत. स्किट मध्ये हे सगळं नाही होत. परत आलो रे खाली. वा छान आहे. बाबा. ए आई बोलायचं होतं तुमच्याशी थोडं. बोल. काय? कशाला बोलवलंयस? कसं चाललंय वर सगळं? चाललंय, छान चाललंय. वर काय आता अजून असणार, सगळं मस्त चाललंय, छान. असं चाललंय. मस्त. आम्ही तर रडतोय तुम्ही गेलात म्हणून. यांचं मस्त चाललंय वर. छान चाललंय, माझं छान चाललंय. छानच म्हणणार ना, अजून कसं चालणार? वरती स्वर्गात अजून छान नाही तर अजून काय असणार मला सांग? अप्सरा आहेत, मेनका आहेत.
मेनका आहेत आणि छान आहे, सगळं मस्त आहे. म्हणजे शिस्त आहे, मॅनेजमेंट आहे. जवळून स्किट बघणाऱ्या मुला सगळं आहे वर, सगळं आहे. तुला सांगतो त्या मेनकांची बाबा कलात्मकता मला फार आवडते. मज्जा येते, मला मज्जा येते. मी तेच करत असतो दिवसभर. तुला सांगतो प्रिया बेटा, काय रस्ते आहेत स्वर्गात. म्हणजे रस्ता आहे हा. असा खड्डा रस्ता खड्डा असं नाही, सरळ एक रस्ता. पेट्रोलचे तर पैसे पण नाही द्यायचे. फक्त आपलं पेट्रोल आपण उतरून आपल्या रथात भरायचं, एवढं आहे. तेवढं ठीक आहे, तेवढं ठीक. आणि शपथ सांगतो, खोटं नाही, स्वर्ग केलाय का स्वर्गाचा. काय सांगतो? हो, हो, हो. एवढी मज्जा येते ऐकून. तुला इथे भूतलावरती स्वर्ग करून दाखवू. हो. चल माझ्यासोबत वर. वा वा वा, गेलाय माणूस तरी माझं सुख बघवत नाहीये या माणसाला. कशाला बोलवलं यांना? का? कशाला बोलवलं त्यांना? तुम्हा दोघींनाच काहीतरी प्रश्न विचारायचे होते ना, ते विचारा ना. मला माझं बाबा तुमचा बारीक पिनचा चार्जर कुठे ठेवलाय हो तुम्ही? तुम्ही गेल्यानंतर ना मला सापडतच नाहीये तो. चार्जर तर जाऊ दे, तुम्ही फोन अनलॉक करून जायचं होतं ना. आता कसा चालवायचा आम्ही तो फोन? काही कळत नाही त्याच्यात काय करायचं, लॉक कोड माहिती नाहीये. ते जाऊ द्या. तुम्हाला किती वेळा सांगितलंय झोपण्याआधी वाळत घातलेले कपडे आत आणायचे? का नाही आणलेत? का नाही आणलेत त्या दिवशी कपडे आत? तुम्ही ते खालचं मेलं मांजर धार काढतं नखांना कपड्यांवरती, सगळे जाळ्या पडतात कपड्यांवर. आणि मस्त तुम्ही गेलात वरती, इथे गर्दी जमावून ठेवली होती घरात. मी फक्त नाडी बांधली म्हणून त्याला परकर म्हणायचा, नाही तर त्या जाळ्यांनी जवळजवळ कॅबरे सारखा पाय बाहेर येत होता माझा. तुम्ही जायचं आणि मी इथे काय त्या जमलेल्या लोकांना पुस्तके लाखोरंग वगैरे करून दाखवायचं. ईशा मेलो होतो. गेले आपल्यावर. अगं मेलो होतो ईशा. मग कपडे आणून जायचं होतं ना. बावळ्यात आहे मी, बावळ्यात. याडाय म्हणून नाही आणलं मी कपडे, बावळ्यात. अरे मेलो, मला अटॅक आला होता तेव्हा. तो अटॅक आला असताना कपडे राहिले. असं मरायला हवं होतं का मी, बावळ्यात? चार्जर पण आहे. चार्जर तर मला चार्जर शोधायचा होता. चार्जर राहिला, हे घ्यायचा. कळतंय का, जरा तरी सेन्स आहे का या गोष्टीला मूर्खा? एक तर मरत असताना तुला 10 आवाज दिले, ईशा ईशा ईशा, तर मला काय म्हणालीस? ओ मी आत्ता येणार नाही, मी बाहेर पत्ते खेळते. मायले की पत्ते खेळत होतात बाहेर. अहो रमी लागत होती माझी, कधीच लागत नाही. मग डाव गणला असता ना सगळा. अरे तुझा डाव सोडायला सांगितला होता तेव्हा तुझा नवरा जीव सोडत होता. त्याला वाचवायचंच ना बाई, त्याला वाचवायचं सोडून पत्ते खेळत बसले ही मूर्खा बाई. आणि मला सांगते कपडे का नाही वाळ्यात घातले आणि काढले आणि हे सगळं सांगते मला, मूर्खा कुठे? असं बोलू नका माझ्याशी. काकू तुम्ही आत्मा वाटताय आता. जरा नीट हे करा. काय चाललंय काकू? बोलतायत ते. या बाईचं काय करू? देवा उचल बाबा मला. काका तुम्हाला ऑलरेडी देवाने उचललेलंच आहे. लक्षात नाही. तू कोण आहेस रे? तू कोण आहेस? काका बाबा. मी प्रियाचा छावा. मी ओंकार राऊत. अच्छा अच्छा अच्छा. त्यानेच ब्लँकेट करून बोलवलं तुम्हाला आज. घे थंडी तोड मला अंगावर. बावळ्यात ब्लँकेट असतं ते, बाबा प्लॅनचेट असतं ते. ते प्लॅनचेट नाहीये हे. ही वेगळी कला आहे. त्यांनी नाही बोलवलं, पण मी बोलवलं. का बोलवलंस? ते मला प्रिया ते लग्न आमचं हा. बाबा. अच्छा तू तोच आहेस ना जो प्रियाला 10 वेळा फोन करायचास, तिच्या मैत्रिणीच्या आवाजात बोलायचास आणि मी प्रत्येक वेळी ओळखायचो. तो तूच ना रे? बाबा वाईट ऍक्टर आहे हा वाईट ऍक्टर आहे. एक मिनिट, तू काय म्हणालास? तुला माझ्या मुलीशी लग्न करायचं अजूनही? हो. एक मिनिट हा, बाळा इकडे ये. डोकं फिरलंय का रे तुझं? नाही काका, मी चांगला किती वेळा सांगितलंय तुला माझा या लग्नाला विरोध आहे. पण काका मी चांगला मुलगा आहे हो. तू लाख चांगला आहे. चांगला आहे तो. हा तो चांगलाच आहे. प्रॉब्लेम माझ्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आहे. बाबा आईसारखा आवाज पण काढायला लागले रे ही. नको करूस हिच्याशी लग्न. ऐक माझं, मी तुझ्या भल्यासाठी सांगत होतो. तुझ्या भल्यासाठीच या लग्नाला विरोध आहे माझा. काय बोलताय? मुलीचं लग्न आहे आपल्या. बस तिकडे बस. बाळा ये इकडे. माझा ऐक, मला सांग तू काय करतोस? मी सीए आहे. अरे सीए आहेस ना रे, मग स्वतःच्या आयुष्याचा हिशोब मांडता येत नाही का तुला? हिच्याशी लग्न करशील, तुझ्या आयुष्याचं टॅली चुकेल. दे टॅली. काका तुमच्या विनोदालाही चंदनाचा हार घालू काय? बाळा माझा ऐक, तुझं सगळं बरोबर आहे, पण माझं म्हणणं काय, तू माझ्या मुलीशी लग्न करू नकोस. अरे बाबा ही बाई जशी आहे ना ती तशीच आहे. दोघी बिनडोक आहेत रे, एक नंबर बिनडोक आहेत. तुला वाटत असेल मी लग्न करीन, हिला नांदायला घेऊन जाईन. नाही, ही बाई तुला घर जावं म्हणून बसवेल.
चहा पण नाही करत रे स्वतःचा स्वतः. बेल वाजली तर आपणच दार उघडायचो. सगळं करावं लागतं रे सगळं. आणि अक्कल तर नाहीच, फक्त सौंदर्य. आणि सौंदर्याचं कौतुक मंगलाष्टका होईपर्यंत संपतं रे. पुढे अख्खा संसार ह्याच्यासोबत करायचा असतो. याचं काही नाही उरत. मला विचार, मला माहिती आहे मी नव्हतो जाणार एवढ्या लवकर. या दोघींच्या जाचाला आणि त्रासाला कंटाळून गेलोय मी. म्हणून मी तुला सांगतोय माझ्या मुलीशी लग्न करू नकोस. सीए आहेस की नाही, मोठे हिशोब मांड. एखाद्या बंबानीचं लग्न पकड, त्याचा हिशोब मांड. त्या लग्नात जा. एखादी श्रीमंत सुंदर, एखादी कार्दाशियन अशी काहीतरी बघ, तिच्यासोबत लग्न कर आणि मजेत आयुष्य घालव रे. हिच्या नादाला नको लागूस. ही साधी नाही रे. काय ना, माझी मुलगी एकटी जरी असती ना तरी मी म्हंटल असतो हो कर. तिच्या मानेवर वेताळ आहे, वेताळ. कोण 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 वेताळ? हा, तो वेताळ आहे ना, तो तिची पाठ लवकर सोडणार नाहीये. आता मी वरती सेटल झालोय ना, तर मी यमदूताशी बोलत होतो त्या दिवशी. मी त्याला म्हटलं, भाई वो मेरे घर में जो एक है ना, वो उसका क्या है, वो कब तक है? तो यमदूत म्हणाला, बच्ची वो तो क्या अभी 90-95 साल तो नहीं जा रहा, वो उधर ही रुके. यमदूत कुर्ल्याचा आहे काय काका? या हिंदीत तो बोलतोय म्हणून मला. कर, तू माझ्या मुलीशी लग्न कर आणि मर. नाही नाही तेच सांगतोय. ऐक माझं, जर तुझा प्राण तुला वाचवायचा असेल, तुला सुखाने आयुष्य जगायचं असेल, तर माझ्या मुलीशी लग्न करू नकोस, कळलं? चल, माझा या लग्नाला विरोध. ठरलं? माझा या लग्नाला समजावत होतात ना लग्न करण्यासाठी. लग्न न करण्यासाठी समजावत होतो. आपल्या मुलीचं लग्न आहे. असू दे, आपल्या मुलीचं लग्न असेल, पण मला परक्याच्या मुलाला त्रास द्यायचा नाही बाळा. शहाणा असशील तर हे लग्न करू नको. सावध राहा, रात्र वैऱ्याची आहे, लक्षात ठेव. हिच्याशी लग्न करण्यापेक्षा माझ्यासोबत स्वर्गात चल. ये लग्न करणार ना प्रियाशी तू? लग्न करशील ना माझ्याशी? आपण लग्नाची तयारी करूया. बघूया. असं काय नाही म्हणजे मला काय तसं मला लग्न करशील ना? मी लग्न करणारा मुलगाच नाहीये. मी चीप आहे. मी सगळ्या मुलींबरोबर फ्लर्ट करतो. मी घाणेरडा आहे. मला मी मुंगी दिसली की मी फ्लर्ट करतो. अरे मुंगी किधर जा रही? चालेल मला तिला चालेल. मला चालेल चालेल मला चालेल. माझी लग्न कर. लग्न केल्याशिवाय जायचं नाही. प्लीज मला जाऊ द्या ना. मला प्लीज जाऊ द्या. तुम्ही दारात जाऊ दिला ना, मी खिडकीत उडी मारेन. मी आधीच सांगतोय. नाही जाऊ शकत तिकडे. नाही जाऊ शकत. 11व्या मजल्यावर घर. 11, 9, 8, 6, 7, 5, 4, 3, 2, 1 ग्राउंड फ्लोर. 11व्या मजल्यावरती घर होतं. आता काय? ये बाळा, ये इकडे इकडे ये. ये मी आत्ताच पाहिलं, डोक्याला मार लागला तुझ्या. ये म्हटलं होतं की नाही, तिच्या प्रेमात पडण्यापेक्षा माझ्या प्रेमात पड. नाही, कॅन्सल. आता काय करायचं आई? आता काय करायचं? काही नाही दुसरा मिळेल. तू असा कोणीतरी बघ जो या दोघांनाही बाहेर आणू शकेल. मला जब विचारायचा आहे. वा 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 वा. प्रेमात पडण्यापेक्षा माझ्या प्रेमात पड, हे वाक्य मला व्यक्तिशः फार आवडलंय. बाकी इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आणि जबरदस्त परफॉर्मन्स. येस सोनाली ताई. मला वाटतं बराच प्लांचट परफॉर्मन्स होता. किती म्हणजे तुम्ही त्रास देत होता एकमेकांना. एका मेलेल्या माणसाला फोटोतही सुखात राहू दिलं नाहीत तुम्ही. पृथ्वी फार छान, कारण इतका वेळ स्तब्ध उभं राहणं सगळ्यात अवघड होतं, तेही न हसता. आणि ॲक्टर म्हणून तू ते करून दाखवलंस. खूप शाबासकी तुला. तेही प्रिया आणि ईशाचा एवढा सावळा गोंधळ चालू असताना. ईशा काय होतंय? थांबायलाच तयार नाहीये, गाडी गिअर टाकतच चालली आहे. खूप मजा आली. अत्यंत मॅड परफॉर्मन्स. खूप हसलो आणि मज्जा आली. धमाल. सई. क्रेझी परफॉर्मन्स होता. मला एक गोष्ट आवडतीये की आपण नवीन फ्रेश विषय शोधतोय आणि इतके दिवस कार्यरत राहून एवढा फ्रेशनेस, एवढं नाविन्य आणणं खूप अवघड आहे. बट कुडोज टू आवर टीम, रायटर्सची टीम, डिरेक्टर्स, प्रोड्युसर्स, सगळ्यांना खूप मोठा सलाम आहे. खूप अवघड काम आहे
पण ते आपण नित्यनेमाने कन्सिस्टंटली करतोय. हा पण अत्यंत वेगळा विषय होता. मस्त मांडला तुम्ही. सगळ्यांचे परफॉर्मन्सेस खूप भारी झाले. तू ज्या कॉन्फिडेंटली ओपन केलं होतंस तेवढाच जोरात पचका होणार हे आम्हाला माहीत होतं, पण तो कसा होतोय हे तुम्ही खूप छान पद्धतीने मांडलत. मस्त आला परफॉर्मन्स, मजा आली. तर मंडळी, हास्याचा हा झेंडा असाच फडकत राहील, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली निरोपाची. आता आपली भेट होणार आहे पुढील आठवड्यात शनिवारी आणि रविवारी. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.